तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पढ़ना चांदी, कोई भाना दिलदार है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। हे घ्या काढा. ते हे ते हे काय झालं? नाही नाही मी घेतो. सावकाश गरम आहे. हा अहो आत्ता जरा बरं वाटेल बघा. बरं आता तुम्ही आराम करा, मी माझी कामं उरकून घेते आणि काही लागलं तरी आवाज द्या. हा बारक्या. तू येडा आहेस का? एवढा चांगला चान्स होता. हे बघ असा जर राहिलास ना तर तुझी प्रेमात गाडी कधीच पुढे जाणार नाही. ती ती अशीच जागच्या जागी अडकून राहील. काय करताय असं? मागे कोण उभं राहतं? घाबरलं ना मी. ते ते हे बरं ते सगळं जाऊ दे. पोट कसं आहे? आराम मिळाला ना जरा? आणखीन काय हवंय? नाही नाही काय नको. पर तुमच्या संग थोडं बोलायचं आहे. बोला की. आली बाबा ह्याची गाडी एकदा ट्रॅकवर. बोल बाबा आता तरी. ते ते काय? काय नाही राहू दे राहू दे. राहू दे कसं? वहिनी याला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं आहे. हो काय हो? बोला की मग. टेन्शन का आलं इतकं? अहो हो ते तुम्ही माणसांची लिस्ट काढली आहे ना व, त्याबद्दलच विचारणार होतो. बरं राहू दे. तुम्ही आधी तुमचं काम करा, मग आपण निवांत बोलू. हा निवांत बोलू. निवांत बोलू. अरे काय करायचं रे सुंदर तुझं? हा वहिनींना फक्त तू मला आवडती एवढं बी बोलायला जमत नाही होय? तू का नाही या जन्मात नाही, फक्त या जन्मात नाही, पुढलं 10 जन्म घेतलंस ना तरी बी तुला जमणार नाही. अरे असं मनातलं बोलायला डेअरिंग लागते, डेअरिंग. हा आलं मनात केला राडा असं झालं पाहिजे. नाही तुझ्याकडनं काही होणारच नाही बघ. अरे बारक्या, मी अभि काय हातावर हात धरून बसलो नाही आहे. मी माझ्या परीने प्रयत्न केला ना व. किती दिवस नुसतं प्रयत्न करणार आहे सुंदर? हे बघ तू का नाही एकदा मन मोकळं करून टाक, म्हणजे तुला कळेल प्रेमात काय जादू असते. अरे अरे मी आहे ना असं असं सर्व जीव एकवटून बोलायचा असा प्रयत्न करतोय, पर त्या समोर आला ना की अंगातला त्राणच निघून जातोय बघ. समोर आल्यावर असं होतंय ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. हा काय? तुला जे वाटतंय ना ते असं कागदावर लिहून काढ. हा हे भारी आहे बघ. हे आपल्याला लगेच जमतंय. असं समजा कागदावर लिहून काढायचंय. लगेच हवेत जायचं नाही, जमिनीवर. हा हे असं बोलतोयस ना, माझा समजा हिरमळ करून टाकतोयस बघ. बस. बस इकडे बस. इकडे बस. आता तुला जे काय वाटतंय ना ते समजा लिहून काढ. लिहू लिहू लिहू. अरे पण काय लिहायचं? काय सुधारणा बघ. एक काम कर की तू देखील लिहून. नाही मीच करतो सगळं. मीच करतो. नुसतं ना बोलका पोपट आहेस बघ. अरे जरा मित्राला मदत केलीस तर काय बिघडणार आहे वय? मी जेवल्यावर तुझं पोट भरणार आहे?
मी जेवल्यावर तुझं पोट भरणार आहे का? नाही 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 ना? जेवते हा? जमेल तसं ती. हे बघ, प्रेमाला ना भाषेची गरज नसते सुंदर. लिही मुडकं तुडकं जसं जमल तसं लिही. लिहितो बरोबर आहे. शा लयच कठीण आहे पांढऱ्याचं निळं करणं. आयुष्यभर नुसतं पांढऱ्याचं काळ करत आलो. आयुष्य गेलं समजा दुसऱ्यांची धुनी धुण्यात, आणि त्याची फळं म्हणून आज ही येळ आली माझ्यावर. कायम सगळ्यांची गुलामी करत आलो. निम्म आयुष्य गेलं वसुंधरेसाठी काम करण्यात, आणि आता ह्या दीड दमडीच्या चिचुंद्रीच्या कामिनीच्या हाताखाली काम करायचं. पर स्वतःसाठी कधी कामच केलं नाही. इतकं दिस सूर्यवंशीच्या धंद्यात मदत केली, समधी वसुली केली, तिजोरी भरत गेलो, पर स्वतःच बी आयुष्य आहे. काहीतरी दमडी आपल्या पण कनवटीला असायला पाहिजे, ह्यो विचारच केला नाही कधी. नाहीतर ही अशी भिकारेगत अवस्था वाटायला येऊन बसली नसते आज. नाही, आजपर्यंत झालं ते झालं, पण यापुढं प्रत्येक पाऊल विचारानं टाकलं पाहिजे. नाहीतर परत येर माझ्या मागल्या असं नको व्हायला. काय हो कशा पाय डोसकं तापून घेताय? जरा बर्फ ठेवा डोसक्यावर. कसा शांत बसू उर्वशी मी? हा, सगळ्याचा इस्कोट झालाय. कशाचा काय मागमूसच राहिला नाही आपल्याला आता. मग तू मला सांग, आपण जे करतोय वागतोय ते योग्य आहे का? म्हणजे अगं म्हणजे आपण आता ह्या कामिनीला जे काय साथ द्यायला लागलोय, ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोडचूक तर होणार नाही ना? नाहीतर आगीतनं उठून पोपड्यात पडायला जाऊ असं नको व्हायला. उर्वशी, हे कामिनी आहे का नाही, दुतोंडी नाग नाही. कधी फणा काढून आपल्यालाच ढसल सांगता येणार नाही. घ्या वात लावली बत्तीला आणि शिंग